ऑल इंडिया सैनिक स्कूल येणाऱ्या 5 एप्रिलला ही मुलांची एक्झाम आहे. त्याच्यासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यासाठी मुलं तयारी करत आहेत आणि 5 एप्रिलला एक्झाम. तो आता सध्या आपली जी काही मुलं आहेत मूळ कुशल स्पर्धा परीक्षा ती सुद्धा मुलं आपली टेस्ट सोडत आहेत, मॉक टेस्ट सोडत आणि एक महत्वाचा जो पेपर आहे की ज्याच्यामधून बरेचसे म्हणजे खूप असे प्रश्न आपल्या या येणाऱ्या ऑल इंडिया सैनिक स्कूल पेपरमध्ये पडणार आहेत. तो पेपर आज आपण बघतोय. अशा खूप पेपर्स आपले आहेत आणि गेल्या वर्षी पण आपण सांगितलेलं बरेचसे प्रश्न आपल्या पेपर्स मधून एक्झाम मध्ये आलेले होते. गेल्या वर्षी जे आपल्या मुलांचं सिलेक्शन झाले आणि ऑनलाईन माध्यमातून ज्यांचे पूर्ण ऑनलाईन माध्यमातून तयारी आहे आणि अशी मुलं तिथे सिलेक्शन झाले त्यांचे जे काही व्हिडिओज आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती पण आहेत. तर बघूया अजून हा पूर्ण पेपर बघणार आहे विथ आन्सर की त्याचे मी तुम्हाला देणार आहे. तर आपण हे प्रयत्न करू शकता जे काही तुम्हाला वेळ आहे तेवढ्या वेळात तुम्हाला जो काही प्रश्न वाचून समजतोय लगेच आणि त्याचा तुम्हाला आन्सर देता येतो तुम्ही लगेच त्या कमेंटमध्ये आपण तिथं तुमचा आन्सर तिथं कमेंट करा आणि जे काय जे जे मुलं आन्सर टाकत असेल त्यांना आपण लाईक करूया. आणि हा पेपर खूप महत्वाचा असणार आहे आणि अशा अजून पेपर आपण आणावेत यासाठी जर आपली इच्छा असेल तर सगळ्यांनी तिथे कमेंट करा. पालक असेल विद्यार्थी असेल तर अजून असे बरेचसे पेपर्स आपले असतात जे आपण स्पेशली डिझाईन केलेले असतात ऑल इंडिया सैनिक स्कूलचे आणि त्यातले बरेचसे प्रश्न रिपीट होतात आणि हे तुम्ही सुद्धा ज्यावेळेस पेपर देचाल त्यावेळेस तुम्ही सांगाल की सर याच्यामधून बरंचसं काय आलं होतं. तर हा एक महत्वाचा पेपर आहे. त्याच्यामध्ये दिसतोय आपल्याला पहिल्यांदा आहे मॅथ्स सेक्शन आणि आपले पेपर जे असतात ते पूर्ण मराठी इंग्लिश अशा दोन्ही माध्यमातून असतात त्याच्यामुळे मुलांना ते सोपे पडतात आणि सैनिक स्कूलचा पेपर हे जे मुलांनी मराठीमधून फॉर्म भरला त्यांना मराठी इंग्लिश मध्ये येणार, ज्यांनी इंग्लिश मधून फॉर्म भरला त्यांना इंग्लिश आणि हिंदी मधून येणार आहे. तर या गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. बघूया आपण प्रश्न क्रमांक 1. द लाईन ऑन विच वी रिप्रेझेंट द नॅचरल नंबर इज नोन ॲज. ज्या रेषेवर आपण नैसर्गिक संख्या दर्शवतो तिला काय म्हणतात. द आन्सर इज हियर नंबर लाईन, संख्या रेषा. पुढचा प्रश्न आहे द डॅश नंबर इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर अँड इज इवन. ही संख्या सर्वात लहान मूळ संख्या आहे आणि ही इवन आहे. द आन्सर इज हियर 2. बघा डॅश डॅश रिटर्न इन द वर्ड्स ॲज पर इंटरनॅशनल सिस्टीम. तर या संख्येला आपण कशा प्रकारे लिहू शकतो. 100 कोर, 1 बिलियन अँड 10 मिलियन. आंतरराष्ट्रीय प्रणालीनुसार टिंबटिंब हे म्हणजे शब्दामध्ये लिहा. अशा प्रकारे दिलेली संख्या आपल्याला शब्दामध्ये लिहायची. प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 10 मिलियन अशा प्रकारचं आहे. तर त्याच्यामध्ये उत्तर पाहिजे होतं दशलक्ष या ठिकाणी. नंतर 96 मधील 6चे स्थान मूल्य किती. प्रश्न क्रमांक 4 चॅट बॉक्स मध्ये आपण उत्तर टाकू शकता या प्रश्नाचं. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 इन 96 याचं उत्तर मी देता येतं आपल्याला. 4चा आहे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर राईट द रोमन न्यूमरल फॉर 66 क्वेश्चन नंबर 5. त्याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. राईट द सक्सेस ऑफ 4999 क्वेश्चन नंबर 6. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 7. देर आर द 10 फ्रेंड्स अँड 55 bananas. इफ द bananas are divided equally among the students, how many does each friend get? 10 मित्र आणि 55 केळी आहेत. जर विद्यार्थ्यामध्ये समान केळी वाटली तर प्रत्येक मित्राला किती मिळतील. प्रश्न क्रमांक 7 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. देन सिंपल उदाहरण आहे डिव्हिजनचं. 60 डिवाइड बाय 10 क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन नंबर सी. देन रिकामी जागा भरा. -2 into 14 is equal to 4. Then find the filling the blanks here. Question number 9. 9चं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 10. The number of factors of 36. क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर आहे ए. And question number 11. Determine the 48. Determine 40 divisible by the 2, 3 and 5. 48 ला 2, 3, 5 ने भाग जातो का ते ठरवा. त्याचं जे उत्तर आहे क्वेश्चन नंबर 11 इज ऑप्शन नंबर सी. Then question number 12 here. What is the length of the longest step which can be used to measure exactly 1 meter 75 centimeter, 4 meter 50 centimeter and 6 meter and 50 centimeter. अशा प्रकारचा हा प्रश्न एक्सेप वरती राहतो. त्याचं उत्तर आपण चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. क्वेश्चन नंबर 12चं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. देन 3 bells. सर्वांना हा उदाहरण महत्वाचं असेल, माहित असेल. 3 bells start ringing at 8:30 AM and if the ringing after 4 minutes, 5 minutes, 6 minutes for each time, the next will ring together. क्वेश्चन नंबर 13चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. मराठीमध्ये हा प्रश्न आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 सैनिक स्कूलचा संभाव्य पेपर आपण बघत आहे. क्वेश्चन नंबर 14 द फ्रॅक्शन विच इज नॉट इक्वल टू 3/5. क्वेश्चन नंबर 14 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. खालीलपैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे. विच इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन हिअर. क्वेश्चन नंबर 15 चॅट बॉक्स मध्ये टाइप करायचं. उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इज द आन्सर. देन क्वेश्चन नंबर 16 अरेंज द डिसेंडिंग ऑर्डर. क्वेश्चन नंबर 16 द आन्सर इज हिअर डी इज द आन्सर हिअर. व्हॉट शुड बी द टेकन आउट ऑफ 3/7 टू गेट 2/7. 2/7 मिळण्यासाठी 3/7 मधून काय काढावे लागेल. क्वेश्चन नंबर 17 चं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 18. व्हॉट मस्ट बी ॲडेड टू ईच टर्म ऑफ द रेशो 49:68 सो इट बिकम 3:4 रेशो प्रोपोर्शन. क्वेश्चन नंबर 18 चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचंय. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न क्रमांक 19. एल व्हॅरीज डायरेक्टली
as m, l बरोबर 5, m बरोबर 203, तर l फाइंड द l when m is equal to 16, तर डायरेक्ट प्रपोर्शन. क्वेश्चन नंबर 19, जो उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 20, if 12 boxes are required to hold 48 liters of milk, then 60 boxes will be required to hold the liters of milk, तर किती येईल याचं उत्तर? ऑल इंडिया सेमी स्कूलचा संभाव्य पेपर आपण बघतोय. असे पेपर्स जे आहेत हे पाहत राहण्यासाठी आपण याला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे हा खूप महत्वाचे. आपल्या चॅनलवरती लेक्चर्स पण चालू असतात लाईव्ह सेशन मध्ये, जर आपण बघितलं, आणि सगळे एक्झामची माहिती आपली या एक्झाम चॅनलवरती राहते. क्वेश्चन नंबर 20चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 21, इफ a has to b, 6 has to 7, b has to c, 8 has to 9, find the a has to c. क्वेश्चन नंबर 21, आन्सर इज हियर बी. द स्मॉलेस्ट पॉसिबल डेसिमल अप टू 4 डेसिमल प्लेसेस, 4 दशांश स्थानापर्यंत सर्वात लहान शक्य दशांश कोणता असेल? प्रश्न क्रमांक 22 उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. देन 8800 मीटर इन किलोमीटर कॅन बी रिटन ॲज, कन्वर्ट इनटू किलोमीटर. क्वेश्चन नंबर 23, चारपासून उत्तर टाकायचे आपलं ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 24, कन्वर्ट 8.125 इंटू फ्रॅक्शन, फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचे. क्वेश्चन नंबर 24चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन हियर. वर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी अँगल इफ एन अँगल इज 60 मोर दॅन. अशा प्रकारे हा जो प्रश्न दिला आहे तो उत्तर विचारलं. चारपासून टाईप करायचं आपल्याला, याचं उत्तर काय वाटतंय? 25 जे उत्तर आहे याच्यामध्ये ऑप्शन नंबर डी इज द आन्सर हियर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26 हियर, विच ऑफ द पेअर ऑफ द फॉलोइंग आर द सप्लिमेंटरी. क्वेश्चन नंबर 26, चारपासून टाकायचे, काय उत्तर येते? ऑप्शन नंबर डी इज द आन्सर हियर. क्वेश्चन नंबर 27, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. इन द गिवन फिगर ROS इज राइट अँगल अँड अँगल POR अँड अँगल QOS आर इन द रेशो 1:5. फाइंड द अँगल QOS मेजर. क्वेश्चन नंबर 27, आन्सर इज हियर ए. देन द लाइन L इज पॅरलल टू M ट्रान्सवर्स, फाइंड द व्हॅल्यू ऑफ Z हियर. खाली ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 28चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. देन इन द फॉलोइंग आयडेंटिफाय द पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सवर्सल लाइन. क्वेश्चन नंबर 29चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. देन नंबर ऑफ राइट angles in the complete angle is. Question number 30, how many numbers of right angle? जे चार बसमधून टाकायचे सगळ्यांनी. Answer is option number D. Question number 31, in an equilateral triangle each angle has measure. समभुज त्रिकोणामध्ये प्रत्येक कोणाचे माप काय असते? The answer is option number B. A triangle has two angles of 55 degree. What type of the triangle it would be? Question number 32. 32चं answer is option number A, isosceles triangle. How many right angles can a triangle have? त्रिकोणाला किती काटकोन असू शकतात? Question number 33. Answer is option number C, 1. The difference between the sum of the two supplementary angle and the sum of the two complementary angle is. Question number 34. चारपासून उत्तर टाकायचं आपल्याला. क्वेश्चन नंबर 34, तर जे आन्सर आहे याच्यामध्ये ऑप्शन नंबर सी. देन क्वेश्चन नंबर 35, बायसेक्ट अँड डिवाइड द इक्वल ट्रायंगल इन डॅश डॅश रिजन्स. समभुज त्रिकोण दुभाजक त्याचे किती भाग करतात? क्वेश्चन नंबर 33 इज ऑप्शन नंबर. क्वेश्चन नंबर 35 ऑप्शन नंबर इज डी. व्हॉट इज द मेजर ऑफ एन अँगल whose measure is 30 degree more than its supplement? Question number 36 जे आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. देन क्वेश्चन नंबर 37, द पेरिमीटर ऑफ द गिव्हन फिगर इज. या फिगरचे पेरिमीटर किती? क्वेश्चन नंबर 37, चारपासून उत्तर टाकायचं. 37चा आन्सर आहे आन्सर नंबर बी, ऑप्शन नंबर बी, 37. क्वेश्चन नंबर 38, फाइंड द एरिया अँड पेरिमीटर ऑफ द पिक्चर गिव्हन बिलो. PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू RS इज इक्वल टू SP. 15 सेंटीमीटर, QM 10 सेंटीमीटर दिलेले आपल्याला. तर चित्राचे क्षेत्रफळ आणि परिमिती शोधा. क्वेश्चन नंबर 38. खूप आहे प्रश्न, बरेचसे प्रश्न प्रत्येक एक्झाम मध्ये आल्यानंतर तुम्ही सांगणार आहात. 38 आहे ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 39, एव्हरी साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 28√3. व्हॉट इज इट्स एरिया? क्वेश्चन नंबर 39. Answer is here option D. Then question number 40. If the sum of the two angle is greater than 180 degree, then which of the following is not possible for the two angles? Question number 40. Question number 40 चे जे answer आहे option number D is the answer here. Question number 41. The perimeter of the square and the card is 280 centimeter. How much is the side and the area of the card? Question number 41. Answer is here option D is the answer here. प्रश्न क्रमांक 42. Which of the following shape is possible by opening? तर खालीलपैकी घन बॉक्स जर उघडला तर कोणता शेप ह्याच्यामधला पॉसिबल आहे असं विचारले. प्रश्न क्रमांक 42, 42 इज ऑप्शन नंबर सी इज द आन्सर. बघा, एक मुलगा सकाळी 7:30 वाजता त्याच्या घरातून सायकलने शाळेत निघाला आणि दुपारी 3:30 वाजता त्याच्या शाळेतून परतला, तर किती वेळ घराबाहेर तो होता? प्रश्न क्रमांक 43 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 44, व्हॉट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ द वॉटर इन द फॅरनाइट स्केल? क्वेश्चन नंबर 44. व्हॉट इज द बॉइलिंग
point. Option number C is the answer here. Then the train is scheduled in to cover the distance between two stations 46 km apart. If we travel 25 km at a speed of 40 km/h, find the speed for the remaining journey to complete in the scheduled time. दिलेले मराठीमध्ये पण प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाइप करायचे. प्रश्न क्रमांक 45 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हियर. प्रश्न क्रमांक 46 दिले आता व्यापाऱ्याने टीव्हीची किंमत टीव्हीच्या खरेदी किमतीपेक्षा 30% जास्त दाखवली आणि खरेदीदाराला चिन्हांकित किमतीवर 10% सूट दिली. त्यामुळे 340 रुपये मिळाले. तर टीव्हीची खरेदी किंमत शोधा. क्वेश्चन नंबर 46 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी इज द आन्सर हियर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. सम ऑफ द मनी बिकम ट्रिपल itself in 5 years at a simple interest. So how many years will it become 6 times at the same rate? Question number 47. Answer is option number A. एका वर्गातील 50 मुलांपैकी 20 मुले आहेत, म्हणजे 50 स्टुडंटपैकी 20 मुले आहेत, तर मुलींची टक्केवारी किती आहे? क्वेश्चन नंबर 48. चा आन्सर आहे डी. देन 5.2 means how many percentage? 5.2 means how many percent? Question number 49. Answer is here option B is the answer here. Then in a cricket, the average of 11 players and the coach is 18 years. Age of the coach is not considered. The average decrease by 1 year. Find out the age of the coach. Question number 50. शेवटचा क्वेश्चन आहे मॅथ्स सेक्शन मध्ये. कॅडबॉक्स मध्ये टाकायचं, आपलं नाव टाकायचं आणि नाव टाकून आन्सर टाकायचं. तर त्याला मी लाईक करेल जे आन्सर टाकायचा प्रयत्न करणं हे महत्वाचं. उत्तर चुकू द्या ते नंतर आपण बघूया, पण तुम्ही आन्सर टाकणं महत्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 50 त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर सेक्शन बी चालू होतं, त्याच्यामध्ये पूर्ण इंग्लिश ग्रामर आज आपण बघतोय. 25 क्वेश्चन जे महत्वाचे IMPS येणाऱ्या संगीत स्कूलच्या एक्झाम मध्ये बरेचसे प्रश्न रिपीट होतील. क्वेश्चन नंबर 51. द डॅड डॅश रिटर्न टू द पेन व्हेन द सन सेट. क्वेश्चन नंबर 51. आन्सर टाकू शकता याचा आपण ऑप्शन नंबर बी. द डॅड डॅश हॅट इज दिस इंटरगेटिव्ह प्रोनाउन. Question number 52. Option number D. Then 53. The boy whom we met at the airport. So identify the underlined pronoun whom. Underlined pronoun. Question number 53. The answer आहे A. Then his dog dad dash bark at the stranger. Question number 54. रिकामी जागा भरा. त्यामध्ये 54 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर A. Does not. Then question number 55. The teacher dad dash the lesson yesterday. तुम्हाला वर्ब वापरायचं, प्रॉपर वर्ब वापरायचं. क्वेश्चन नंबर 55 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. द टीचर टॉट द लेसन. टॉट इज द आन्सर हियर. क्वेश्चन नंबर 56. एक्झाम्पल्स ऑफ द ऍडवर्ब ऑफ प्लेसेस आर. क्वेश्चन नंबर 56. ऍडवर्ब ऑफ प्लेसेस चे एक्झाम्पल विचारले आपल्याला. क्वेश्चन नंबर 56 आन्सर आहे याचं ऑप्शन नंबर D is the answer here. Then you should buy these goods while they are on the sale. That dash you will have to pay full price next week. Conjunctive adverbs याच्यामध्ये सांगायचं आपल्याला. क्वेश्चन नंबर 57 त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. एव्हरी पेज वॉज रिटन बाय मी. याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह सांगायचं आपल्याला कोणतं आहे? 58 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए इज द आन्सर हियर. देन चूज द ऑप्शन फॉर द ऍडजेक्टिव्ह हियर. वी विजिटेड द म्युझियम वेअर वी सॉ द डॅश डॅश आर्टिफॅक्ट्स. क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर C is the answer. Choose the appropriate article here. Article ते यूज करा. Shall we go out for that dash meal this evening? Question number 60. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर D is the answer here. अशा प्रकारे आपण 60 क्वेश्चन पर्यंत आलेलो आहे. 61. Choose the correct article for the given sentence here. And I want to buy that dash laptop computer next week. चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता. 61 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. देन दिस टाइम टीम डॅश डॅश फ्लाय ब्रॅकेट मध्ये ओव्हर द अटलांटिक ऑन हिज वे टू बोस्टन. वर्ब वापरायचं तुम्हाला, फ्लायचं एप्रोप्रिएट वर्ब वापरायचं. क्वेश्चन नंबर 62 चं आन्सर आहे ऑप्शन नंबर सी इज द आन्सर हियर. देन आयडेंटिफाय द करेक्ट टेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. करेक्ट टेन्स वापरायचं. माय सिस्टर हॅज रिटर्न फ्रॉम द मिरर प्रेझेंटली. क्वेश्चन नंबर 63 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी प्रेझेंट परफेक्ट. देन आय डोंट वॉन्ट टू सेंड डॉली एन ईमेल दॅट डॅश शी नेव्हर रिस्पॉन्ड. कंजक्शन वापरायचं तुम्हाला प्रॉपर कंडिशन. 64 साठी ऑप्शन नंबर डी इज द बेगर नॉक दॅट डॅश एव्हरी डोर फॉर मनी. प्रिपोजिशन वापरायचे. क्वेश्चन नंबर 65 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी इज द आन्सर. देन क्वेश्चन नंबर 66. हाऊ मेनी इंटरजेक्शन्स आर देअर इन द गिव्हन बिलो? काउंट अँड चूज द करेक्ट ऑप्शन हियर. क्वेश्चन नंबर 66. इंटरजेक्शन तुम्हाला ओळखायचे त्यामध्ये किती आहेत? क्वेश्चन नंबर 66 ऑप्शन डी इज द आन्सर हियर. स्काय इन आर ब्लू बर्ड्स फ्लाइंग. तुम्हाला करेक्ट ऑर्डर करायची. लक्ष घ्या, हा प्रश्न 100% या टाईपचा तुम्हाला पेपरमध्ये पडणार आहे. करेक्ट ऑर्डर हियर. क्वेश्चन नंबर 67 कडबस उत्तर टाकायचं ह्याचा. 67 चा उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. फाइंड आउट द सिनॉम्स ऑफ द कोरस और चोरस. तो कोरसचं सिनॉम सांगा. क्वेश्चन नंबर 68 ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हियर. विच वर्ड सिनॉम फॉर द वर्ड सायलेंट. सायलेंटचं सिनॉम सांगा. क्वेश्चन नंबर 69 चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाकायचं कमेंट सेक्शन मध्ये. 69 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. देन चूज द वर्ड विच इज द बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द वर्ड सबटेरफ्यूज. सबटेरफ्यूजचं मीनिंग काय करू विचारलं. 70 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 70 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्लॉय. म्हणजे धोका देणे, षड्यंत्र रचणे. देन हाऊ लॉंग आय हेल्प यू विथ युअर वर्क. सूनर ऑर लेटर यू
you would have to learn stand on your own feet. The meaning of the underlying word stand on your own feet. 71. Question number 71 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. देन तुम्हाला पॅसेज दिलाय 70 to 75 अँड तो आन्सर दिले हाऊ कॅन वी रिमेन हेल्दी. पॅसेज वरती दिले क्वेश्चन नंबर 72 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. पॅसेज बघू शकता आपण आहे देअर आर द ओनली टू सिम्पल टू फॉर द लूज वेट. लूज वेट बद्दल आहे. ह्या पॅसेज आपण या टाइप सोडवले असेल बरेच. वाय डू वी हॅव टू इट मोर टू लूज वेट. क्वेश्चन नंबर 73 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. तो काय खाणं गरजेचं आहे असं विचारलं. देन 74 व्हॉट डू वी हॅव टू ड्रिंक इन प्लेंटी टू रिमेन हेल्दियर. क्वेश्चन नंबर 74 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. अँड लास्ट क्वेश्चन इन द इंग्लिश ग्रामर मधला लास्ट क्वेश्चन आपण बघतोय विच इज द गुड एक्सरसाइज फॉर ऑल. सगळ्यासाठी गुड एक्सरसाइज काय आहे त्याचा आहे ऑप्शन नंबर डी वॉकिंग अँड. आता आपण आलो इंटेलिजन्स वरती. लक्षात इंटेलिजन्स महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला दिलेल्या आकृतीमधून एक तुम्हाला पॅटर्न कम्प्लीट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 76 नवोदयमध्ये पण सोडवला आपण या टाइपला. हा एक आयएमपी प्रश्न आहे. 76 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इज द आन्सर. देन 77 चा हा जो प्रश्न दिसतोय आपला सिलेक्ट द फिगर विच इंडिकेट द हाऊ इट लुक व्हेन द पेपर इज फोल्डेड. क्वेश्चन नंबर 77 आहे ऑप्शन नंबर सी इज द आन्सर हियर. देन इमेज मिरर इमेज तुम्हाला ओळखायची तर फाइंड द मिरर इमेज. क्वेश्चन नंबर 78 मिरर इमेज फाइंड करायची याची प्लीज सांगा. मिरर इमेज क्वेश्चन नंबर 78 ऑप्शन नंबर सी इज द आन्सर हियर. देन क्वेश्चन नंबर 79 फाइंड द फिगर दॅट कम्प्लीट द जॉमेट्रिकल फिगर तुम्हाला कम्प्लीट करायचे. क्वेश्चन नंबर 79 जॉमेट्रिकल फिगर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इज द आन्सर. देन सिलेक्ट द फिगर दॅट शोड द सिमिलर रिलेशनशिप. तो सिमिलर रिलेशनशिपचा फिगर तुम्हाला ओळखायचे. क्वेश्चन नंबर 80 इज द आन्सर हियर ऑप्शन नंबर ए. देन क्वेश्चन नंबर 81 चूज द सेट ऑफ लेटर दॅट कम्प्लीट द इनकम्प्लीट पेअर. तर तुम्हाला या ठिकाणी पेअर जे आहे सेम प्रकारची जोडी कशी तयार होते ते ओळखायचं होतं. क्वेश्चन नंबर 81 चा आहे उत्तर ऑप्शन नंबर ए इज द आन्सर हियर. सिलेक्ट द फिगर दॅट कम्प्लीट द सिरीज. तर तुम्हाला सिरीज कम्प्लीट करायची या ठिकाणी पण. क्वेश्चन नंबर 82 शाळाबस मध्ये उत्तर टाकायचे या प्रश्नासाठी. क्वेश्चन नंबर 82 फास्ट ऑल इंडिया सिंगिंग स्कूल साठी आपले सगळे लेक्चर्स आपल्या लाईव्ह सेक्शन मध्ये आहेत. सर्व एक्झामची माहिती आपल्या युट्यूबच्या या व्हिडिओ माध्यमातून येते आणि हा पेपर नक्कीच आपण सांगणार की हे पेपर मधून बरेचसे प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये आलेले होते. क्वेश्चन नंबर 82 ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 83 कम्प्लीट द सिरीज. मालिका पूर्ण करा. 83 ची मालिका सांगायचे काय येणार आहे याची सिरीज. ऑप्शन नंबर ए इज द आन्सर हियर. क्वेश्चन 84 हू शुड इन अप्रोच विथ द प्रॉब्लेम रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी वॉटर अँड रोड्स इन युअर विलेज. तर आपण कुठे जाऊ शकतो जर आपल्या गावामध्ये खेड्यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर आपण कोणाकडे जाणार. गव्हर्नमेंट, सभा, पोलीस और एक ऑप्शन खाली होतं तर पंचायत. सरकार, असेंब्ली, पोलीस और पंचायत. तर ऑप्शन नंबर डी पंचायत इज द आन्सर हियर खाली प्रिंट झालेले. क्वेश्चन नंबर 85 सिलेक्ट द फिगर विच इज एक्झॅक्टली सेम एज द क्वेश्चन फिगर. तुम्हाला सेम क्वेश्चन फिगर विचारलेले सेम टू सेम. 85 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 86 सिलेक्ट द फिगर दॅट इज डिफरंट हियर. क्वेश्चन नंबर 86 चं उत्तर आहे डिफरंट फिगर इज ऑप्शन नंबर ए म्हणजे फिगर डी. ऑप्शन नंबर ए फिगर डी इज द आन्सर हियर. चूज द ऑड वन आउट हियर. तर यापैकी आपल्याला ऑड वन आउट पाहायचं होतं. क्वेश्चन नंबर 87 क्वेश्चन नंबर 87 चं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी उत्तर आहे. ऑप्शन नंबर डी मध्ये दिले 4 म्हणजे हे वाला. चूज द नंबर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. इतरांपेक्षा वेगळा क्रमांक निवडा. क्वेश्चन नंबर 88 चं उत्तर आहे याच्यामध्ये. 88 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हियर. फाइंड द ऑड वन आउट हियर. यापैकी तुम्हाला वेगळी आकृती ओळखायची. पी क्यू टी यू डी आणि एलियन त्यामध्ये वेगळं ओळखायचं होतं. 89 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए इज द आन्सर हियर. क्वेश्चन नंबर 90 इफ माउंटेन इज कॉल्ड स्टार, स्टार इज कॉल्ड फ्लावर, फ्लावर इज कॉल्ड पेपर अँड पेपर इज कॉल्ड पेग, देन ऑन विच हनी बी सिट्स. तर हनी बी कुठे बसतील टू प्रिपेअर हनी. हनी तयार करण्यासाठी कुठे बसणार आहे. क्वेश्चन नंबर अवर इज 90 हियर. 90 चं उत्तर शाळापासून टाकायचं. कुठे बसतील हनी बी. ऑप्शन नंबर डी इज द आन्सर हियर. देन इफ अ लाईन ऑफ बॉयज फेसिंग टू द नॉर्थ अँड Atul is 19 from the right end and Shubham is the 20th from the left end. If there are the 6 boys between them and Atul is in the left of Shubham, what is the total number of boys in the line? अशा प्रकारे तुम्हाला रँक आणि ऑर्डर याच्यावरचा हा प्रश्न महत्वाचा आहे. 91 चं जे उत्तर आहे या ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हियर. आयडेंटिफाय द रूल्स ऑफ पॅटर्न आणि त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मार्क निवडत आहे. क्वेश्चन नंबर 92 पॅटर्न नुसार या ठिकाणी क्वेश्चन मार्कला काय येणार आहे ते ओळखायचे. क्वेश्चन नंबर 92 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इज द आन्सर हियर. क्वेश्चन नंबर 92. देन इथं पण तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. दिलेल्या शब्दांपासून त्याचा कोड बघायचा. दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आन्सर इज हियर. 93 चं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी इज द आन्सर. इफ टुडे इज कोडेड ॲज 580334 मॉन्क इज 6892. तर मंडेला कसं कोडिंग
केलं जाईल. क्वेश्चन नंबर 94 चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. क्वेश्चन नंबर 94 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 95 इफ एनी सर्टन लँग्वेज लेट इज कोडेड ॲज 884 हायर इज कोडेड ॲज 7*3 देन हाऊ हेल इज कोडेड. तो प्रत्येकाला कोडिंग केले तर हेलला कसं कोडिंग करता आलं. क्वेश्चन नंबर 95 चं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हियर. क्वेश्चन नंबर 96 इन अ रेस कॉम्पिटिशन देयर आर द 5 फायनलिस्ट. सपना शी स्टूड जस्ट आफ्टर मेगा. रिया शी हॅज ओनली वन गर्ल बिहाइंड हर. मेगा शी इज नॉट द फर्स्ट, शी इज आफ्टर सपना. कोमल शी इज बिफोर रिया. तर तो कोण याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय की लास्ट आणि फर्स्ट येऊ शकतो असं विचारलं होतं. क्वेश्चन नंबर 96 जे आन्सर आहे 96 आन्सर इज हियर ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 97 इफ तन्या is in the south of Yash, Yash is in the east of the Aarti, then in which direction Aarti with respect to Tanya. Question number 97. 97 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. Then pointing toward the Ritika, Nirdosh said, I am the only son of her mother's son. How is the Ritika related? How is the Ritika related to Nirdosh? तर नाते संबंध सांगायचा ब्लड रिलेशन. क्वेश्चन नंबर 98 चं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी. त्याचा उत्तर आहे अंट ऑप्शन नंबर डी. देन तुम्हाला पर्यायामधून वेगळी वेनाकृती ओळखायची. त्याच्यामध्ये मुली, खेळाडू आणि याच्यामध्ये जे ऑप्शन होतं ऍक्च्युअली रूट्स असं होतं. मुले, खेळाडू आणि रूट्स इंग्लिश मध्ये दिसतं आपला मुळे रूट्स. क्वेश्चन नंबर 99 ऑप्शन नंबर डी इज द आन्सर हियर. क्वेश्चन नंबर 100 द शीट ऑफ द पेपर शोन इन द गिव्हन फिगर. तर तुम्हाला या शीट पासून कोणती आकृती तयार होते. तो तुम्हाला होते असं विचारले कोणती आकृती तयार होते. आणि क्वेश्चन नंबर 100 आपण चेक करतोय. क्वेश्चन नंबर 100 इज द आन्सर इज ऑप्शन नंबर बी इज द आन्सर. अशा प्रकारे आता आपण मराठी व्याकरण सैनिक स्कूल साठी संभाव्य पेपरसाठी मराठी व्याकरण महत्वाचं आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आपला शिव हे कोणत्या नामाची उदाहरणे. क्वेश्चन नंबर 101 101 द आन्सर इज हियर सी. गोविंद म्हणाला की गिरीश आता म्हातारा झाले. वाक्यातील भावाचे नाम काय आहे. 102 102 आन्सर इज हियर डी. कोणीतरी फुले चोरत आहे. वाक्यातील सर्वनाम काय आहे. कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. 103 क्वेश्चन नंबर 103 ऑप्शन बी. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हटलं जाते. त्यांना अहिंसेचे पुजारी मानले जाते. ते तुम्ही सर्वनाम आहात. कोणतं सर्वनाम या ठिकाणी वापरले. क्वेश्चन नंबर 104 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. योग्य विशेषण निवडा. परदेशी. 105 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर. आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक थोडीशी झालेली आहे पण परदेशीचा विशेषण निवडा हा महत्वाचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 106 क्रियाविशेषण कोणाची माहिती देतो किंवा क्रियाविशेषण कोणाची माहिती सांगतो. प्रश्न क्रमांक 106 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. अकर्मक क्रियापदाचे योग्य उदाहरण सांगा. 107 क्वेश्चन नंबर 107 त्याच्यामध्ये अ आणि बी दिसते आपल्याला. तर 107 चं जे आन्सर आहे अकर्मक उदाहरणचा आहे ऑप्शन नंबर सी इज द आन्सर. पक्षी आकाशात उडतात या वाक्यातील काळ सांगा. क्वेश्चन नंबर 108 काळ सांगा. चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाहिजे. क्वेश्चन नंबर 108 पक्षी आकाशात उडतात त्याचा काळ सांगा. क्वेश्चन नंबर 108 चं उत्तर आहे क्वेश्चन नंबर 108 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए इज द आन्सर. रामने सर्व पुस्तके वाचली या वाक्यात ने कोणत्या केसचा अर्थ सांगत आहे. क्वेश्चन नंबर 109 क्वेश्चन नंबर 109 इज द ऑप्शन नंबर ए करता. तर खालीलपैकी अर्धस्वर ओळखा. क्वेश्चन नंबर 110 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इज द आन्सर. प्रमाणित या शब्दाचा प्रत्यय काय आहे. क्वेश्चन नंबर 111 चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. द उत्तर आहे क्वेश्चन नंबर 111 ऑप्शन नंबर बी इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 112 पुढीलपैकी उष्म वर्ण ओळख. चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाहिजे मला याचे. क्वेश्चन नंबर 112 उष्म वर्ण काय ऑप्शन नंबर ए इज द आन्सर. खालील म्हणीच्या अर्थासाठी अचूक पर्याय निवडा. तोफेच्या तोंडी देणे. 113 क्वेश्चन नंबर 113 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. काळा दगडावरची रेख म्हणजे काय. काळा दगडावरची रेख म्हणजे 114 उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. संयुक्त वाक्य करा. मला ताप आला आहे मी शाळेत जाणार नाही. क्वेश्चन नंबर 115 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इज द आन्सर. कठीण शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा. कठीण या शब्दासाठी 116 ऑप्शन नंबर सी इज द आन्सर. दिलेल्या शब्दासाठी कोणता शब्द स्त्री शब्दाचा समानार्थी नाहीये. क्वेश्चन नंबर 117 त्याचा ऑप्शन नंबर डी इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 118 होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. 500 रुपये हे देखील मोठी रक्कम आहे. 118 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इज द आन्सर. लेखनामध्ये अर्ध विरामासाठी कोणते चिन्ह वापरले जाते. अर्धविराम 119 उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इज द आन्सर. गंगा जल पवित्र होती है याच्यामध्ये बरोबर वाक्य आपल्याला ओळखायचं होतं. क्वेश्चन नंबर 120 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. मी त्या घरात राहतो जिथे आचार्यजी एकेकाळी राहत होते. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. क्वेश्चन नंबर 121 आन्सर इज हियर
ऑप्शन नंबर ए मिसळ. देन पॅसेज आहे 122 ते 25. पॅसेज दिलेला आहे जेव्हा एखादा आजार खूप कालावधीमध्ये खूप कमी कालावधीत मोठ्या भागात पसरतो, त्यामुळे अनेक मृत्यू होतात, तेव्हा त्याला महामारी म्हणतात. त्याच्या अचानक पसरण्यामुळे त्याचे निदान उपचार तेवढं पुरेशी माहिती नाही, त्यामुळे ते नियंत्रित करत अडचण येते. आजकाल कोविड-19 नावाचा आजार जगभरात पसरला एक साथीचा रोग बनलेला आहे. याआधी आपल्या देशात प्लेग, कॉलरा, फ्लू, चेचक सारखे आजार साथीच्या स्वरूपात पसरले होते, परंतु त्याचा प्रसार तितका नव्हता आणि ते प्रेम नियंत्रणात आणले गेले. कोविड-19 साठी लस किंवा औषधांची चाचणी घेतली जाते, आशा आहे की ते लवकरच उपलब्ध होतील. तोपर्यंत आपल्या स्वतःचे रक्षण करण्याची खबरदारी घ्यावी लागेल. तो प्रश्न क्रमांक 19. लेखक कोविड-19 साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याबाबत आशावादी आहेत, कारण क्वेश्चन नंबर 122. क्वेश्चन नंबर 122 उत्तर टाकायचे तर ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 122 बी. देन क्वेश्चन नंबर 123. परिच्छेदात विस्तारासाठी कोणता शब्द वापरलेला आहे? विस्तारासाठी कोणता समानार्थी शब्द वापरला? 123 ऑप्शन नंबर सी. कोणता शब्द कोणते उपसर्गाने तयार होत नाही? 124 ऑप्शन नंबर डी. देन महामारी हा एक असा आजार आहे जो 125 ऑप्शन नंबर बी वॉज द आन्सर. तो अशा प्रकारे आता आपण जीके या सेक्शन कडे आलेले. जीके हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे सैनिक स्कूलचा. बऱ्याच जणांना जीके कुठला अभ्यास करावा कळत नाही. बस घ्या, आज जीके मध्ये जेवढे प्रश्न मागणार त्यातले बरेचसे प्रश्न जीकेच्या म्हणजे ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या पेपर मध्ये येणार आहेत, येतील. त्यास तुम्ही सांगाल की सर याच्यावर आधारित हे प्रश्न आले होते. त्यामध्ये पहिला प्रश्न बघूया. द इंडियन नॅशनल कॅलेंडर इज बेस्ड ऑन. भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर कोणावरती आधारित आहे? क्वेश्चन नंबर 126. द आन्सर इज हियर ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हियर. गौतम बुद्धांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झालेली आहे? क्वेश्चन नंबर 127 ऑप्शन नंबर डी इज द आन्सर. उत्तर प्रदेशमधील लोकनृत्य कोणतं लोकनृत्य उत्तर प्रदेश मध्ये आहे? क्वेश्चन नंबर 128 डी इज द आन्सर हियर. भारतीय हवाई दलाच्या मार्शल ही जी काही आहे मार्शल या पदावरती पंचतारांकित 5 स्टार मध्ये कुणाला बढती मिळाली होती? क्वेश्चन नंबर 129 जे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. द दुलीप ट्रॉफी इज गिव्हन फॉर विच ऑफ द फॉलोइंग स्पोर्ट. दुलीप ट्रॉफी कोणत्या खेळामध्ये विचारला ते? क्वेश्चन नंबर 130 आन्सर इज हियर ऑप्शन नंबर बी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एजंट ऑफ सीड डिस्पर्सल. तर सीड डिस्पर्सल किंवा बीज प्रसार कशामुळे होत नाही असं याचं उत्तर दिलं. ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हियर. देन खालीलपैकी कोणते स्वयंपाकाचे खालीलपैकी स्वयंपाकाचे उद्दिष्ट कोणते नाहीये असं विचारलेलं. ठीक आहे, तो स्वयंपाक केल्याने अन्नाची शेल्फ लाईफ वाढते, ह्याचं उद्दिष्ट नाही होऊ. ऑप्शन नंबर डी. देन वेअर इज द सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर लोकेटेड? क्वेश्चन नंबर 133. चार बॉक्स मध्ये टाकायचं. सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर कुठे आहे? क्वेश्चन नंबर 133. चार बॉक्स मध्ये उत्तर पाहिजे. आन्सर इज हियर ऑप्शन नंबर डी श्रीहरिकोटा. द नोबेल प्राइज गिव्हन annually at which following place. नोबेल प्राइज कुठे दिला जातं दरवर्षी? 134 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इज द आन्सर हियर. देन व्हॉट आर द ड्रॉट्स? दुष्काळ म्हणजे काय? तो दुष्काळ म्हणजे काय या प्रश्नाचं जे उत्तर आहे क्वेश्चन नंबर 135 चे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. द स्मॉल टँक इन विच मेल्टेड ग्लेशियर वॉटर इज कलेक्टेड इन लडाख. लडाख मध्ये जे स्मॉल टँक आहे त्याला काय नाव आहे? क्वेश्चन नंबर 130 ऑप्शन नंबर डी जिंग इज द आन्सर हियर. क्वेश्चन नंबर 137. इंटरनॅशनल डेट लाईन रन्स टू विच ओशन? कोणत्या ओशन मधून इंटरनॅशनल लाईन जाते? ऑप्शन नंबर सी पॅसिफिक अँड आर्टिक ओशन इज द आन्सर हियर. क्वेश्चन नंबर 138. वेअर इज द गोवलकोंडा फोर्ट लोकेटेड? तो गोवलकोंडा फोर्ट जो आहे क्वेश्चन नंबर 138 इज लोकेटेड इन ऑप्शन नंबर बी हैदराबाद. देन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आर. तो कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी कोणते आहेत? 139. क्वेश्चन नंबर 139 चे जे आन्सर आहे ऑप्शन नंबर डी इज द आन्सर. तो विच रिजन इन द मून चंद्रयान 3 टार्गेट लँड? चंद्रयान 3 जे आहे ते कोणत्या ठिकाणी उतरले होते असं विचारलं. चंद्रयान 3 कोणत्या पॉइंटला उतरले होते? आन्सर इज हियर ऑप्शन नंबर डी साऊथ पोल इज द आन्सर हियर. देन हु मेड द फर्स्ट अँटीबायोटिक्स? पहिली अँटीबायोटिक कुणी बनवली होती? त्या बॉक्स मध्ये टाइप करायचं. 141 कमेंट सेक्शन मध्ये टाइप करायचं. 141 दॅट इज ऑप्शन नंबर डी अलेक्झांडर फ्लेम. देन टॉलेस्ट स्टॅच्यू इन द वर्ल्ड सरदार पटेल इज कॉल्ड ॲज. त्याला काय म्हणलं जातं? जगातील सर्वात उंच पुतळा सरदार पटेल यांचा आहे आणि त्या पुतळ्याला काय म्हणलं जातं? त्याला आपण बोलतो स्टॅच्यू ऑफ युनिटी. ऑप्शन नंबर ए. त्यांना आपण आयर्न मॅन ही म्हणतो, आयर्न मॅन ऑफ इंडिया. हु अमंग द फॉलोइंग वॉज द फर्स्ट फिमेल हायकोर्ट जज इन इंडिया? 143. तो उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अन्ना चांडी इज द फर्स्ट फिमेल जज ऑफ इंडिया. विच इज नोन ॲज द लोकल गव्हर्नमेंट. लोकल गव्हर्नमेंट आपण कोणाला म्हणतो? क्वेश्चन नंबर 144. तो उत्तर आहे ग्रामपंचायत आणि म्युनिसिपल आपण लोकल गव्हर्नमेंट म्हणतो. क्वेश्चन नंबर 145. विच इज द लॉंगेस्ट माउंटेन रेंज इन द वर्ल्ड? द अँडीज माउंटेन रेंज इज द लॉंगेस्ट माउंटेन रेंज इन द वर्ल्ड. डिफॉरेस्टेशनने कुणावर परिणाम होतो? ओनली वाईल्ड अॅनिमल, ओनली ह्युमन बीइंग. क्वेश्चन नंबर 146. तो उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दिस. इन विच स्टेट चिल्का लेक इज सिच्युएटेड? चिल्का लेक कुठे आहे? कोणत्या ठिकाणी आहे चिल्का लेक? क्वेश्चन नंबर 147. आन्सर इज हियर
ए ओडिसा. ओडिसामध्ये आहे चिल्का लेक. एक्सटेन्सिव्ह फार्मिंग इज टाईप, विस्तृत शेतीचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये काय केलं जातं. क्वेश्चन नंबर 148. ऑप्शन नंबर डी, ह्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याच्यामध्ये लिमिटेड कॅपिटल युज, लिमिटेड लेबर इज युज, लार्ज फार्म्स आर कल्टिवेटेड. देन विच रिव्हर फ्लोज टू द सिटी ऑफ अयोध्या. अयोध्यामधून कोणती जाते, शरयू रिव्हर जाते. अँड लास्ट क्वेश्चन नंबर 150. वॉटर इज नोन ॲज द युनिव्हर्सल सॉल्व्हेंट बिकॉज. पाण्याला सार्वत्रिक द्रावक असे म्हणलं जाते बिकॉज इट कॅन डिझॉल्व्ह मेनी सबस्टन्स, त्यामुळे त्याला आपण म्हणलं जातो. अशा प्रकारे ऑल इंडिया सैनिक स्कूलचा संभाव्य पूर्ण पेपर आपण बघितलेला आहे. जर आपण जास्तीत जास्त याला कमेंट केले, जास्तीत जास्त आपण तिथे रिस्पॉन्स दिला, तर नक्की आपण अजून पुढचे जे पेपर आहेत महत्वाचे संभाव्य ते आपण या ठिकाणी आणणार आहोत. निश्चित ह्या पेपर मधून बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, कारण आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा झाला आहे. आणि दररोज डेली मॉक टेस्ट आपल्या दररोज मुलांच्या चालू आहेत. ऑनलाईन लाईव्ह क्लासेस चालू आहेत, आणि ते जर पाहिजे असेल तर आपल्या युट्यूबच्या लाईव्ह सेक्शन मध्ये जाऊन फक्त चेक करा. दररोजच्या लाईव्ह क्लास पण तुम्हाला युट्यूब माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट इथं मिळतील. आणि जर आपल्याला इंटरनेट जॉईन करायचं असेल तर खाली इथं एक वरती नंबर दिलाय, त्याला आपण जॉईन करू, जेणेकरून मॉक टेस्ट आपल्या ओएमआर पद्धतीने चेक होतात, ज्याच्यामध्ये ओएमआर स्कॅन होऊन मुलाचा एक रिझल्ट तुम्हाला येतो आणि इतक्या डिटेलमध्ये क्लिअरिटी येते, जेणेकरून अँसर की वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं मिळतात. हा एक वेगळी गोष्ट आली, ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्ही ऍड होता. तर तुम्हाला करायचं असेल तर तिथे एक नंबर दिला, त्याला आपण संपर्क करू शकतो. आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.